लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी 16 जानेवारी रोजी पार पडली। यामध्ये उपनगराध्यक्षपदी मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसंच स्वीकृत नगरसेवकपदी माजी नगरसेविका दुर्वा प्रसाद भाई शेटे आणि सचिन डोंगरकर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली। शुक्रवारी दुपारी ही बिनविरोध निवडणूक पार पडली। यावेळी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांना उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत विराजमान करण्यात आलं। त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेल्या दुर्वा प्रसाद भाई शेटे यांचा नगराध्यक्ष सावली कुरूप यांच्या हस्ते तर नवनिर्वाचित नगरसेवक सचिन डोंगरकर यांचा जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान या प्रसंगी बोलताना उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांनी आमदार किरण सामंत यांनी टाकलेला विश्वास आपण नक्कीच सार्थकी लावणार असून यापुढे लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून आणि सर्वांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। साहेब आहे ते आमचे भैयाचे सामंत व्यासपीठावर पंडित साहेब जिल्हाध्यक्ष मुन्ना कामकर, आमचे मार्गदर्शक प्रसन्नदादा शेटे, भाजपचे तालुकाध्यक्ष आमचे मार्गदर्शक मोहम्मदभाई रकांगी, कामकरी नाईक असतील, अमोल शेडे असतील, शिवाजी कोठे असतील, किसन नेमान असतील, सगळ्यांचीच नावं घेत नाही, समजून घ्या। विकास शेटे असतील, कोणती नावं घ्यावी असं तर समजून घ्या, कारण पहिल्यांदाच भाषण घ्यायचं। आज भैयांच्या आशीर्वादाने आज जो मला उपनगराध्यक्षाचा भैयांनी मान दिला नाही आणि आज मला ह्या जागेवर उपनगराध्यक्ष इथं बसवलंय। भाऊ मी एकच शब्द सांगेन तुम्हाला, तुमचं नाव कधी कमी करायला देणार नाही लांजामध्ये। काम असं करून जे काम सांगाल आणि लांजाच्या हितासाठी काम असेल ते 100% लांजाच्या हितासाठी काम होणार। आणि तुम्हाला एवढंच सांगतो, कोण कितीही भैया लांजाचा विकास हा 100% करणार आहे, पण ह्या जनतेने पण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पण सहकार्य केलं पाहिजे। आणि लांजा नगरपंचायतमध्ये येणारा माणूस हा समाधानी होतच राहणार, कोणी नाराज होणार नाही। तुमचं जे दुर्वाक्य आहे की एक प्रॉब्लेम सॉल्व होतं होणाऱ्या माणसाचं हे काम 100% होणार आहे, त्याच्यावर तुम्हाला कॉल येण्याची गॅरंटी कमी आहे। लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित साहेब, नगराध्यक्ष सावलीताई कुरूप, तसंच या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका, लांजाचे उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार मित्र। गेल्या महिन्यात लांजा नगरपंचायतीची निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीमध्ये आम्हाला घवघवीत यश मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु आमचे महायुतीचे 10 नगरसेवक निवडून आले, परंतु जे नगरसेवक निवडून आले नाहीत त्यांनी वाईट न वाटतं आपल्या पक्षामध्ये काम सुरू केलं, परंतु जे अपक्ष निवडून आले होते हे ताबडतोब आम्हाला येऊन भेटले आणि त्यांनी आपल्यासोबत गट स्थापन करण्याचं सांगितलं। त्याप्रमाणे बाबा लांजेकर असेल, गुल्हाशेठ असेल, नंतर संदेश बोवडकर हे आपले पुरस्कृत होतेच, गाडगाळकर मॅडम, आणि ह्या सर्वांनी मिळून आम्ही ग्रुप स्थापन केला आणि 14 जणांचा आपला ग्रुप माझा आला। 14+1 15। मला लांजा नगरपंचायतील सर्व लोकांना सांगण्याचं महत्त्वाचं वाटतं की आपण जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासात कुठेही तडा जाणार नाही। मोहम्मद शेखने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे विकास कामं असतील ही पारदर्शकपणे केली जातील आणि कुठचाही भेदभाव ठेवून केला जाणार नाही, कुठचाही मतभेद असणार नाही। निवडणुकी संपली, आता पुढच्या 5 वर्षांनी निवडणूक आहे, परंतु प्रत्येक ग्रामस्थाला विश्वासात घेऊन काम करण्याची जबाबदारी आम्ही प्रसन्न शेटे साहेबांवर दिलेली आहे। आणि आपले सक्षम अभिजित कुमार साहेब आपले मुख्याधिकारी आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की लांजा नगरपंचायतीची कामं ही फार चांगल्या पद्धतीने होतील, विकास देखील फार चांगल्या पद्धतीने होईल। जो DPचा विषय आहे आणि की घनकचऱ्याचा विषय आहे, हे 2 महत्त्वाचे विषय हे निवडणुकीला त्याचं प्रामुख्याने वापर केला गेला। तर आज पण देखील तुम्हाला मी खात्री देतो या ठिकाणी शिवसाहेब देखील आचारसंहिता देखील संपलेली आहे,
आपल्याला आवश्यक असणाऱ्या डी पीमध्ये सुधारणा करूनच आम्ही ह्या डी पी नवीन पब्लिश करू. त्याच्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, ह्या नगरविकास खात्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबत चर्चा करून हा निर्णय घेतला. आणि निवडणुकीपूर्वी देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी ह्या गावामध्ये सांगितलं होतं की आपल्याला डी पीमध्ये ज्या काही अडचणी ह्या दूर केल्या जातील. परंतु असो, कुवावासियांनी त्याच्यावरती थोडं राग काढला आमच्यावरती आणि आपल्याला त्या निमित्ताने देखील शब्द दिला होता की ह्या नगरपंचायतीचं नाव हे लांजा कुवा नगरपंचायत असेल. असा हा प्रस्ताव ही आचारसंहिता संपली जिल्हा परिषद पंचायत समितीची की आपल्याकडून या नगरपालिकेकडून पाठवला जाईल आणि लवकरच ह्या नगरपंचायतीचं नाव लांजा कुवा नगरपंचायत असं असेल. मी दिलेले शब्द सगळे पाळणार. आज तुम्हाला मी सांगतो, ज्या ज्या गोष्टी मी कबूल केल्या होत्या ह्या करणार. आपला जर डी पी जर लवकरात लवकर मंजूर झाला तर आपल्याकडे जे आरक्षण असतील ते आपल्याला डेव्हलप करण्याकरता सुद्धा पैसे मंजूर करण्याची खात्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. आपली 72 कोटी रकमेची नळ पाणी योजना मंजूर आहे. परंतु शिवसाहेब सांगू शकतील, आपल्याकडे त्या टाक्या बसवायच्या किंवा आपल्याकडे जो WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट करायचा ह्याच्याकरता जागा उपलब्ध नसल्यामुळे आपण ते सर्टिफिकेट देऊ शकत नाही आणि त्याची मंजुरी आपल्याला मिळू शकत नाही, निविदा काढू शकत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून एकमेकावर अवलंबून आहेत. ह्या देखील आपण मार्ग काढून सोडवतो आहे. भविष्यात पाणी टंचाई असतील, लाईटचा विषय असेल, हा मार्गी लागेल. परंतु आज हे बाबा लांजेकर उपनगराध्यक्ष झाले, मी त्यांना म्हणजे जबाबदारीने सांगतो की हा हायवे जो आहे हा हायवेचं काम लवकरात लवकर पुढं होण्यामध्ये बाबा लांजेकर यांचं मोठं योगदान होतं. म्हणजे अक्षरशः तर त्या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं होतं मी तुझ्यासमोर एक उमेदवार उभा करेन आणि तुला पाडेल, बरोबर बाबा. परंतु ती वेळ आपोआप झाली. आमच्याकडून बिचारांना तिकीट देता आलं नाही, परंतु तो त्याच्या कर्तृत्वामुळे निवडून आला, आज आपल्यासोबत आला. नंतर दुर्वाताई होती, ती तिकिटासाठी इच्छुक होती नगराध्यक्षपदाच्या. आम्हाला नगराध्यक्षाचं तिकीट एकच देऊ शकत होतो, त्याच्यामुळे त्यांच्यावरती देखील त्यावेळी आम्हाला तिकीट देता आलेलं नाही. सचिन लांजे आपला डोंगरकरचा वॉर्ड हा त्या ठिकाणी महिला पडला आणि तो शहर प्रमुख होता, परंतु त्यांना कुठेतरी नगरपालिकेमध्ये असलं पाहिजे त्या भावनेमुळे आपण आज त्याला दोघांना स्वीकृत केलं आहे. मी त्याला दोघांनाही आणि उपनगराध्यक्षांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.